हाय फ्रेंड्स, के.आर.टी इरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ड्रेसची मापे आहेत. शोल्डरचे माप सोडून दुसऱ्या मापात 1.5 इंच मार्जिन ॲड करावे लागते. ड्रेसची मापे कशी घालावी हे समजत नसेल तर त्याचा व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तेथे जाऊन तुम्ही नक्की बघा. आधी आपल्याला गळा तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी अस्तरच्या कापडावर गळ्याचा आकार काढून घेतला आहे. त्यानंतर आपल्याला मेन कापडावर अस्तरचे कापड ठेवून गळा आहे तसा शिवून घ्यायचा आहे. शिवून झाल्यानंतर एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचे आहे. छोटे छोटे कट दिल्यामुळे गळ्याचा आकार उलट करण्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. अशाच प्रकारे मी ड्रेसचा दुसराही पीस तयार करून घेतला आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सरळ बाजूला सरळ बाजू धरून दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहे. शोल्डर जोडून घेतल्यानंतर आता आपण बाही जोडून घेऊया. ही ट्रेंडिंग बाही आहे, रोज बाही. या बाहीचा कटिंग व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बाही शिवून घ्यायची. त्यानंतर उलट करून घ्यायची. बघा, याचा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसत आहे. त्यानंतर अस्तर जोडून घ्यायचे व बाही पूर्णपणे तयार करून घ्यायची. मी ह्याच पद्धतीने दुसरी पण बाही तयार करून घेतली आहे. आता आपण बाही ड्रेसच्या पीसला जोडून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सरळ बाजूला सरळ बाजू धरून बाही जोडून घ्यायची आहे. बाही जोडून झाल्यानंतर आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे. एक्स्ट्रा मार्जिन आपण 1.5 इंच धरले होते. 1.5 इंचाप्रमाणेच आपण शिलाई करून घ्यायची आहे.
शिलाई करण्याच्या आधी मी हे 2 लेसचे पीस बाहीला जोडून घेते. बघा मी 1.5 इंच मार्जिन बाजूला ठेवून शिलाई करून घेतली आहे. आता आपण ड्रेस सरळ करून घेऊया. आता आपल्याला ड्रेसचे साईड कट तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डबल फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. साईड कट नेहमी ड्रेसची फिटिंग केल्यानंतरच करून घ्यावेत. आधी केले तर ते व्यवस्थित दिसत नाही, आकार त्याचा व्यवस्थित येत नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण 4ही बाजूला साईड कट तयार करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे बॉटमला पण डबल फोल्ड करून शिवून घ्यायचे आहे. माझ्या ड्रेसला बॉटमला लेस असल्यामुळे मी साईड कट केले नाहीत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट टाइम परत भेटू.